माझा नाट्य अनुभव मला अगदी लहानपणापासून नाटक, सिनेमा, नृत्य या सगळ्यांची मनापासून आवड, स्टेज डेअरिंग हे होते. पण गाव अत्यंत मागास खेडेगाव, शाळा 10वी होती. पण कित्येक वर्ष शाळेचे गॅदरिंग म्हणजे अगदी नावालाच गॅदरिंग व्हायचं ना. कोणी कधी प्रॅक्टिस घ्यायचं ना कधी काय करायचं हे कोणी सांगायचं. पण तरी अस्मादिक त्यात कायम असायचे. आम्हीच रायटर, आम्हीच ॲक्टर आणि आम्हीच दिग्दर्शक, सगळं काही ऑल इन वन. घरात विठ्ठलांची देऊळ, मग विठ्ठल रुक्मिणीला नेसवायचे कपडे, दागिने, मुकुट सगळं मी गॅदरिंगमध्ये घेऊन जायची. भाषण स्पर्धेत मी कधीच नंबर सोडला नाही. गावातील विठ्ठलांच्या देवळात माझ्या 2-4 मैत्रिणींबरोबर मी अनेक छोटी छोटी नाटके बसवली आहेत. आता काय त्यातला आठवत नाही, पण काहीतरी खेळ असे चालायचे. मला पहिल्यांदा स्टेजवर चान्स मिळाला तो जे येथे परिचारिका शिक्षणासाठी आल्यानंतर. काय करायचं माहीत नव्हतं, पण अंगात उर्मी जबरदस्त. बाकीच्या मुली शहरात राहणाऱ्या, त्यांचे भाऊ, नातेवाईक, मग अगदी त्यांना वाजत्री म्युझिकपासून सगळं काही पुरवलं गेलं. बरं, सुरुवातीला गावकडच्या म्हणून कोणी आम्हाला त्यामध्ये घेतच नव्हतं. तेव्हापासून मला सोलो परफॉर्मन्स करायची सवय लागली. ऐनवेळी मी अंगात आलेल्या बाईंचा रोल केला. त्यासाठी त्यांना जबरदस्ती म्युझिक द्यायला लावलं. आता स्टेजजवळ एंट्री केल्यानंतर नाही कोण म्हणणार. गावाकडे अगदी बारीक ऑब्जेक्शन केलेलं होतं. नंतर आम्ही बहिणींनी ती तांत्रिक आणि मी भूत लागलेली बाई असं स्किट केलं होतं. अगदी अनाटॉमिकच्या मॅडमकडून खरेदीखुरी, कवडी आणि हाडकं मागून घेऊन केलेले ते पहिले स्किट. त्यानंतर आम्ही 6 जणींनी मिळून एक डान्स बसवला. प्रत्येकाची शिफ्ट वेगळी वेगळी. त्यातून वेळ काढून आमच्याच हॉस्टेलच्या वरांड्यामध्ये प्रॅक्टिस सुरू. सासू की ताल पर, धडकन की ताल पर, दिल की पुकार का रंग भरे प्यार का गीत गाया. पत्थरों ने त्यांच्यावरती नाच बसवला. नंतर आमच्या लक्षात आलं की प्रॅक्टिसच्या वेळी अनेक रुग्णांचे नातेवाईक तिकडे येऊन बघत असतात. मग आम्ही ती जागा बदलली. ज्या दिवशी प्रत्येक कार्यक्रम त्या दिवशी आम्ही बहिणी जास्तच उत्साही. माझी सख्खी बहीण आणि मी, आम्ही रूम पार्टनर होतो. जेवलो खाल्लो नाही. मॉर्निंग ड्युटी 4 PM घेऊन त्यानंतर तसंच भुलेश्वरला जाऊन डान्ससाठी लागणारी ढेपरी आणली. नंतर रामायणासाठी रामानंद सागर याची TV सिरियल ढेपरी पुरवणारा मंगनाला ड्रेसवाला तेव्हा खूप छोटा होता. आम्ही सरसास त्यांच्याकडून ढेपरी घेऊन यायचो. त्या सगळ्या उत्साहाच्या भरात खरं तर दोघांच्याही पोटात काही नव्हतं. जेवण असून प्रॅक्टिस म्हणून जेवायला गेलो नव्हतो, पण भूक लागल्याचे जाणवलं पण नाही. आणि बरोबर स्टेजवर डान्सच्या आधी माझी मोठी बहीण स्टेजवरून पडली. तिच्या डोक्याला लागलं, पण तेव्हा ते डोके पडण्या एवढं गंभीर आहे असं कळलं नाही. त्यामुळे आपोआप त्या डान्समधून आम्ही दोघी बाजूला झालो. त्यांच्या पाठोपाठ एक छोटं वेड्यावरती नाटक बसवलं होतं. अर्थात लिहिणारी मीच
तेव्हापासून वेड्यावरती जास्तच प्रेम होतं किंवा वेड्याचे वेड मला होतं. त्यात माझ्या बहिणींचा शिक्षिकेचा रोल होता. म्हणजे सगळेच वेडे. एक शाळा मास्तरीण, एक पुढारी धोतर नेसून टोपी व मिशा वगैरे लावून तो पुढारी मी झाले होते. एक टीसी, एक नृत्यांगना, एक व्यापारी असं ते स्किट होतं. बहिणीला शॉर्ट मेमरी लॉस झाला म्हणजे शरीरातील साखर अत्यंत कमी झाल्यावर हे होतं. पण तेव्हा काय समजत नव्हतं. तिला म्हणाले, अगं खुदा, आपण नाटक बसवलं, चल आता तुझा रोल आहे. तर ती मला, कसलं नाटक, कधी बसवलं? त्यांच्या आधी डान्सला पण तिने कसला डान्स, कधी बसवला हे विचारल्यामुळेच आम्ही डान्समधून बाजूला झालो. आता नाटक वेड्यांचे असल्यामुळे काहीही केलं तरी चालत असतं. त्यामुळे मी तिला स्टेजवर ओढलं. आमचा तो ड्रामा व्यवस्थित झाला आणि तिचे डायलॉग देखील तिने बरोबर म्हटले. पण नंतर खाली उतरल्यावर कुठे लागलं म्हणून तिच्या डोक्याला हात लावला तर हाताला सगळं रक्त लागलं होतं. मग तशीच तिला घेऊन 4 नंबरला कॅज्युअल्टीमध्ये गेले. त्यांनी आधी टाके बिके घातले, शुगर वगैरे. आताच कशी अर्जंट पाहिली जाते तसं काही कोणी पाहिलं नाही. पण सलाईन लावल्यामुळे कदाचित ती कवर आली. मग बाहेर जाऊन मी मसाले डोसा पार्सल घेऊन आले. विचार केला होता दोघी बहिणी अर्धा अर्धा खाऊ, कारण तेव्हा आम्हाला फक्त 52 रुपये वगैरे स्टायपेंड मिळायचं. आले तर ही एकदम गाढ झोपेत किंवा डीप स्लीप अशी होती. मग मी विचार केला की कधीतरी उठेल तेव्हा खाईल म्हणून तिला. उशाला मी तो मसाले डोसा ठेवला आणि मी हॉस्टेलला परत आले. तेव्हा 9:30ला आमचा रोल कॉल असायचा. जर सांगितलं असतं माझी बहीण ॲडमिट आहे तर कदाचित मला कॅन्सेल मिळालं असतं. पण तेवढं डोकंही नव्हतं आणि भीती वाटायची. मी हॉस्टेलवर आले. एरवी आमच्या 4-5 जणी मैत्रिणीकडे कोणाकडे तरी ब्रेड, केळ, सकाळची चपाती असं काहीतरी असायचं. पण यावेळी दोघी तिघीकडे विचारलं तर कुणाकडे काही नाही. एकीकडे कालची चपाती मिळाली. ती साखरेबरोबर खाऊन मी त्या दिवसांची भूक भागवली. सकाळी गेले तर तिच्या उशाला मसाले डोसा तसाच पडलेला. तिला काही आठवत नव्हतं. तो फेकूनच द्यावा लागला. ना तिच्या नशिबात ना माझ्या नशिबात. खरंच तेव्हा वेळ चांगली होती, कारण एवढी मोठा शुगर लॉस झाल्यावर माणसाच्या ब्रेनमध्ये आत पडझड होते किंवा काहीतरी होऊन शकते. पण त्यातून सही सलामत बहीण बाहेर पडली म्हणून काय नाटकात काम करण्याचा क्रीडा मात्र वळवतच होता. त्यानंतरही शिकवलेल्या नवरा आणि अडाणी गावरान बायको हे तिच्यापेक्षा सिनियर असणाऱ्या मनू सोजे नावाच्या ब्रदर बरोबर एक नाटक मी बसवलं होतं. हेच झालं सगळं ट्रेनिंगमधलं. नंतर मेंटल हॉस्पिटलला आल्यावर मला खरोखरी व्यावसायिक नाटकामध्ये काम मिळालं होतं. गाढवांच्या लग्नामध्ये मला गंगीचा रोल मिळाला होता. त्याची अशी अट होती की शहरातील प्रयोग मुंबई, पुण्यामध्ये प्रयोग याची दुसरी ॲक्टर्स करणार आणि जिकडे दौरा असेल तिकडे मी जायचे. त्यानुसार मी भरपूर प्रॅक्टिस केली. त्या बाबतीत मला नवऱ्यांचा भरपूर सपोर्ट होता. तो म्हणाला, तू जा, मी मुलाला बघेल. मुलं तेव्हा लहान लहान होती. मग आमच्या बहिणींची एंट्री झाली. दुसरी ललिता पवार
काय रे दीपक, सोन्यासारखा संसार असताना कशाला तिचा नाटक दौऱ्यावर पाठवतोस? तुला काय कळत का नाही? वगैरे वगैरे. झालं प्रॅक्टिस करून देखील ऐनवेळी कॅन्सल. तरी गाढवांच्या लग्नांचे छोट्या छोट्या संस्थेमध्ये 2-3 प्रयोग केले होते. मला लेखन आणि दिग्दर्शन या प्रकारात मेंटल हॉस्पिटलमध्ये भरपूर स्कोप मिळाला. तिथे मी अनेक पटनाट्य लिहिली, बसवली आणि सादर केली सुद्धा. त्यात एक पटनाट्यात मी 3 रोल करायची. फिट आलेल्या पेशंटचा, दारुड्या नवऱ्यांच्या बायकोंचा आणि अंगात आलेल्या बाईंचा. त्यात दारुड्यांची बायको करताना मला त्याला बदकावाचा चान्स मिळायचा. तो आमचा शिपाई होता. कारण दारुड्या नवऱ्याला बायकोने बदकावलं की पब्लिकला मजा यायची, लोकांची कमरनुक व्हायची आणि तो नंतर म्हणायचा, ओ सिस्टर हळू मारत जा ना, तुमचे हात लागतात. त्यानंतर माझ्याकडे मनोरुग्णालयांचा रिक्रिएशन हॉल 3 वर्षे होता. तिथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, रक्षाबंधन आणि वार्षिक गॅदरिंग यात मला रुग्णांचे कार्यक्रम बसवण्याचा भरपूर चान्स मिळाला. तेव्हा मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. ही लावणी खूप प्रसिद्ध होती. आमच्या एका स्त्री मनोरुग्णाने अगदी हुबहूब ती लावणी केली होती की तिला पाहुण्यांनी पुढे बोलवून हातातले फूल दिले होते. तेव्हाच मला सूत्रसंचालन करण्याची देखील संधी मिळाली. एक कार्यक्रम मनोरुग्णांचा, एक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचा, अशा दोन्हीमध्येही सूत्रसंचालन करायला मिळायचे. पुढे नीलपुष्पांना उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर तिथेही मला महिन्यातून एकदा भरणाऱ्या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करायला मिळाले. तरी आमच्यातील ॲक्टिंगचा चावलेला किडा अजूनही वळवळ करतो, गप्प बसवत नाही. म्हणून तर कधी सरू आजी कर, कधी बेटी महमूदवर कीर्तन कर, कधी डान्समध्ये भाग घे, तर कधी गुफेचे वैशाख वनवा कर. असे सिद्धलेखिकेच्या कार्यक्रमात उद्योग चालू असतात म्हणतात ना, जी त्याची खोड. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.